छान छान ते तर मग बघूया आजच्या दिवसामध्ये अजून काय काय होतंय ते मी शेअर करते तुमच्याबरोबर इव्हिनिंग रुटीन. स्टे ट्यून. हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये. सॅटर्डेलाच दिवसभर शॉपिंग करून येऊन थकली होती मी, पण मग संध्याकाळचं रुटीन मला शेअर करायचं होतं म्हणून मग मी टेस्टी अशी वांग्याची रेसिपी करायला घेतली. त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं वाटण असतं, कांदा लसूण खोबरं आलं ह्याचं वाटण केलं होतं. ते तेलात परतलं छान, त्याच्यामध्येच जिरं आणि मोहरी घातली होती. कढीपत्ता नाही घालत मी वांग्याच्या फोडणीमध्ये. आणि थोडा वेळ त्या तेलामध्ये वांगी छान परतून घेतली होती. थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जे जे मसाले आपण रोज वापरतो तो ॲड करायचे. हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ हे सगळं घालून परत एकदा ते छान हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल तिखट. तुम्ही तिखट यूज करत असाल तर तिखट, आम्ही घाटी मसाला वापरतो म्हणजे कांदा लसूण खोबरं घालून केलेला, गरम मसाला घालून केलेलं मिरचीचं तिखट असतं ते, आणि ते यूज करायचं याच्यामध्ये. त्याच्यामुळे वांग्याला खूप छान टेस्ट येते. हे सगळं घातल्यानंतर वांग छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. पण ही रेसिपी तुम्हाला दोन पद्धतीने बनवता येते. एक एकदम रस्सा, जी आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो, कारण रस्सा असेल भाजी तर आपण भाकरी त्याच्यामध्ये खाऊ शकतो. आणि जर तुम्हाला चपाती बरोबर खायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप कमी पाणी घालायचं, फक्त वांग शिजेल एवढं, आणि एकदम सुक्की पण खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता. आज आम्ही चपाती बरोबर खाणार होतो, कारण सध्या आंब्यांचा सीझन आहे, तर आमरस आमच्याकडे सगळ्यात फेवरेट डिश आहे. आठवड्यातून 4 दिवस तरी आम्ही आमरस असतोच आणि तो खातोच. त्यामुळे मी जास्त पाणी घातलं नव्हतं. आम्हाला तिघांना होईल एवढीच ग्रेव्ही केली होती. ऋतूला आवडते म्हणून थोडी एक्स्ट्रा असते, कारण ती नंतर पण खाते. आणि अशी रेडी झाली होती वांग्याची रेसिपी. आजचा व्लॉग मी खूप छोटा बनवला आहे, कारण मला खूप मोठा अर्ध्या तासाचा व्लॉग बनवायचा नव्हता, म्हणून ही रेसिपीचा व्लॉग मी वेगळा बनवला. कारण शॉपिंग व्लॉगमध्ये तुम्ही सगळे रेसिपी बघून बोर होऊ शकता, म्हणून हा फक्त रेसिपीचा आणि संध्याकाळच्या रुटीनचा वेगळा व्लॉग बनवला आहे. त्यानंतर माझी भाजी रेडी झाली होती. चपाती आणि आमरस करून आम्ही घेतलं जेवायला. फायनल लुक असा होता भाजीचा, आणि खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही सगळे पण या जेवायला. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूनच जा. भेटूयात आपण सगळे पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मग आजचा दिवस इथे संपतोय. छान आम्ही डिनर केला आहे आता, आणि आता झोपायची तयारी. गदर मूवी बघतोय, तो बघत बघत आता झोपण्याची तयारी आहे आमची. तर मग आजचा हा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. सॅटर्डे म्हणजे सुट्टीच्या दिवशीचं रुटीन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि आज आमच्या ज्युनियर मेंबर्सला बुद्धिबळ खेळायची खूप इच्छा झाली होती, म्हणून त्यांचे 2 फोटोज मी ॲड केलेत. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.